मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. गणेशोत्सवाच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीत महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या स्वच्छतेबाबतच्या जनजागृतीस नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद. सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि सुमित इल्कोप्लास्ट संस्थेच्या आयईसी टीम तर्फे शहरात ठिकठिकाणी स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आयईसी टीमने कल्याण डोंबिवलीतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधलाय. या गणेशोत्सव काळात निर्माण होणारे निर्माल्य आणि त्याची विल्हेवाट, परिसराची स्वच्छता राखण्याचे महत्त्व, ओला सुका कचरा यांचे स्वतंत्र वर्गीकरण, वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट तसेच स्वच्छतेबाबत प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आणि कर्तव्ये याबाबत पथनाट्याद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. या उपक्रमाला गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय. असे उपक्रम राबविल्यामुळे आम्हाला प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळते आणि कचऱ्याचे योग्य नियोजन करणे सोपे जाते. स्वच्छता ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून शहरातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याची जाणीव लोकांमध्ये निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया जागरूक नागरिकांकडून देण्यात आली आहे. मुले, युवक आणि महिलांचा या जनजागृती मोहिमेत विशेष सहभाग दिसून आला. लहान मुलांनी मंडळाच्या परिसरात स्वच्छता ठेवण्याची शपथ घेतली आहे, तर काही महिलांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी घरी स्वतंत्र डबे ठेवण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे शहराच्या स्वच्छतेत निश्चितच सुधारणा होईल तसेच नागरिकांच्या विचारसरणीत सकारात्मक बदल घडून येईल असा विश्वास महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून व्यक्त करण्यात आला. गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव असला तरी त्यातून समाजहिताचे पर्यावरणपूरक उपक्रम राबवले गेले तर त्याचे दीर्घकालीन चांगले परिणाम शहराच्या विकासावर होणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, कल्याण. खूप सुंदर वाटलं, खूप शिकण्यासारखं होतं. ह्या दादाताईंनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. ह्यांचा पटनाट्य खूप आवडला मला. खूप सुंदर होतं, शिकण्यासारखं भेटलं. तर आता आम्ही सुद्धा कचरा नाही करणार, तुम्ही सुद्धा नका करू. आपला एन्व्हायरमेंट क्लीन ठेवा. आपल्यामुळे निसर्गाला त्रास नाही झाला पाहिजे. जर आपण निसर्गाला नीट ठेवलं तर आपण सुखी राहू. म्हणून थँक्यू. नमस्कार. शिवराज मित्रमंडळ सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करत आहे. मी अध्यक्ष श्रुतेश माने. आता जो सुमित एल्को यांनी जो उपक्रम केडीएमचा जो उपक्रम राबवला आहे खूप चांगला आहे. त्याच्यामध्ये निर्माल्य कसं तुम्ही त्याचं रिसायकल करू शकता किंवा ते कसं तुम्ही चांगल्या प्रकारे दुसरीकडे ठेवू शकता याचा चांगला उपक्रम राबवला आणि त्यांनी मंडळांना चांगली त्याच्याबद्दल हे दिलंय, म्हणजे काय सांगतात ते सूचना दिल्यात. तर ह्या सूचना सर्वांनी पाळाव्यात आणि त्याचं काटेकोरपणे पालन करावे ही सगळ्यांना विनंती, सगळ्या गणेशभक्तांना विनंती. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.